1 करोड रुपयांसाठी मुलांनी स्वतःच्याच वडिलांचा केला विश्वासघात. वडिलांच्या विम्याचे 1 करोड रुपये मिळवण्यासाठी मुलं इतक्या खालच्या थराला गेली की आईला समजताच आईने असं काही केलं की नक्की बघा ह्या कथेमध्ये. राधाताई मोठ्या सुनेला नीताला आवाज देतात. ती रागाने बाहेर येते आणि म्हणते, काय झाले सासूबाई, काय ओरडत आहात तुम्ही माझ्या नावाने? अगं कोण आला आहे ते तरी बघ, बेल वाजत आहे. ती दरवाजा उघडते तर समोर कुरिअरवाला असतो. नीताच्या नावानेच कुरिअर आलेलं असतं. ते घेऊन ती तिच्या खोलीत जाते. सासूबाई पूजा आटोपतात आणि त्यांच्या नवऱ्याला माणिकराव यांना फोन लावतात आणि म्हणतात, कुठे आहेत तुम्ही, एवढ्या सकाळी न सांगता का गेलात? ते म्हणतात 5 मिनिटातच घरी पोहोचतो. राधाताई खोलीत त्यांची वाट पाहत बसलेले असतात. माणिकराव खोलीत येतात आणि म्हणतात, काय झालं राधा? त्या म्हणतात, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की नाश्ता न करता बाहेर जायचं नाही म्हणून. आणि सकाळची बीपीची गोळी घेतलीत का तुम्ही? आधी नाश्ता करा, चला पाहू. ते म्हणतात, एक दिवस उशीर झाला तर काही बिघडत नाही. आधी बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. असे म्हणत ते पिशवीतून खूप सुंदर साडी बाहेर काढतात. राधाताई म्हणतात, अहो किती सुंदर साडी आणली तुम्ही मला. मला खूपच आवडली ती. माणिकराव म्हणतात, आज वडाची पूजा करायला जाशील ना, तेव्हा हीच साडी नेस. राधाताई म्हणतात, हो नक्कीच नेसणार. तिकडे त्यांची दोन्ही मुलं आणि सुना बोलत बसलेले असतात. मोठा मुलगा सुरेश म्हणतो, मला माहितीच होते की बँक माझे लोन पास करणार नाही, पण मग मी आता माझा बिझनेस कसा सुरू करू? तेवढाच धाकटा म्हणतो, अरे दादा मलाही खूप टेन्शन आलं आहे, पैशांच्या अभावी माझं प्रमोशन देखील थांबलं आहे. दादा प्रमोशन, मला 30 लाख रुपये हवे आहेत प्रमोशनसाठी. नीता म्हणते, छोटी रक्कम असती तर मी माझ्या माहेरून पैसे आणले असते, पण बिझनेस सुरू करायला आपल्याला 50 लाख रुपये हवे आहेत. तेवढ्यात धाकटी सून नेहा म्हणते, मग बाबांनी एवढी वर्ष नोकरी केली, काय केलं असतील त्यांनी एवढे पैसे? दोघे भाऊ डोक्याला हात लावून बसलेले असतात. इकडे राधाताई नवीन साडी नेसून माणिकरावांसमोर येतात. तेव्हा ते म्हणतात, कशी दिसते मी? माणिकराव म्हणतात, खूप सुंदर दिसत आहेस. माणिकराव सुद्धा राधाताईंना विचारतात, विकास आणि सुरेश कुठे आहेत, दिसत नाहीत. राधाताई म्हणतात, असतील त्यांच्या खोलीत, आजकाल दोघेही नाराज असतात. माणिकराव म्हणतात, अगं आपण तरी काय करणार, सुरेशला चांगल्या नोकरीची ऑफर आली होती, पण त्याला बिझनेस करायचा आहे म्हणून नोकरी न करता घरात बसला आहे. राधा बिझनेस करणं चांगलं आहे, पण त्यासाठी खूप पैसे लागतात आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाही. जर माझ्याकडे पैसे असते तर मी त्याला कधीच दिले असते. त्याचा उदास झालेला चेहरा पाहत नाही. राधाताई म्हणतात, माहिती आहे मला पैसे असते तर तुम्ही दिलेच असते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. देव आहे ना, तो पाहतोय आणि तोच सर्व काही ठीक करेल. चला खूप उशीर झाला, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते, तो खाऊन घ्या. असं म्हणून राधाताई स्वयंपाकघरात जातात. माणिकराव खिडकीत उभे राहून बाहेर पाहत असतात. तेव्हा त्यांना दिसते त्यांची मोठी सून बाहेर गेटकडे पाहत उभी असते. माणिकराव बाहेर येतात आणि सुनेला म्हणतात, नीता तू इथे एकटी उभी राहून काय कुणाची वाट पाहत आहे? ती म्हणते, कोणाची म्हणजे माझ्या नवऱ्याची वाट पाहत आहे. एक सांगू का बाबा, घरात जे काही होत आहे त्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. माझ्या नवऱ्यावर ही वेळ तुमच्यामुळे आली आहे. सासरे म्हणतात, हे काय बोलत आहे सुनबाई, मी काय केलं आहे? दोघांचे बोलणे ऐकून विकास आणि नेहा देखील बाहेर येतात. नीता म्हणते, बरोबरच बोलत आहे मी. बँकेकडून लोन मिळाले म्हणून सुरेशला 100 वेळा बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. विकासही म्हणतो, बाबा वहिनी बरोबर बोलत आहे. अहो मलाही कंपनीत ज्या पदावर नोकरी लागली होती, आजही मी तिथेच आहे. माझे प्रमोशन काही झालं नाही, कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. नाहीतर पैसे देऊन कधीच माझं प्रमोशन झालं असतं. नेहा म्हणते, बाबा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी काय केलं? बाबा म्हणतात, आजपर्यंत कमावलेली माझी सगळी जमापुंजी मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देण्यात खर्च केली. मी आजपर्यंत समजत होतो की तुम्हा दोघांना उच्च शिक्षण दिलं, स्वावलंबी बनवले, ह्यातच माझा विजय आहे. तेवढाच मोठा मुलगा येतो आणि म्हणतो, कोणत्या विजयाच्या गोष्टी करत आहात तुम्ही? यात तुमचा विजय नसून ही तुमची हार आहे. तुम्ही आम्ही सर्वांना रस्त्यावर आणले आहे. आम्हाला लाज वाटते तुमची. अहो एक एक साधा शेतकरीसुद्धा आपल्या मुलासाठी त्यांच्या भविष्याची काळजी करून थोडीशी जमीन त्यांच्या मुलांसाठी ठेवतो. पण तुम्ही काय केलं? काहीच नाही. तुम्ही आयुष्यभर नोकरी केली, मग ते पैसे गेले कुठे? नेता म्हणाले, मुलांना शिक्षण दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली का? बाबा आजही बँकेने माझे लोन रिजेक्ट केलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. असे बोलून ते सर्वजण आपापल्या खोलीत जातात. माणिकराव खूप दुःखी होतात. ते विचार करत बसतात आणि खूप विचार करून फोन लावतात आणि म्हणतात, माझ्या 2 जीवन विमा पॉलिसी आहेत, त्यावर लोन मिळू शकते का? तो विमा एजंट म्हणतो, हो मिळू शकतं. पण पुन्हा म्हणतो, देसाई साहेब पॉलिसीवर लोन काढण्याची काय गरज आहे? सर्व काही ठीक आहे ना?
माणिकराव म्हणतात सर्व काही ठीक आहे, पण विकास आणि सुरेशला महत्त्वाच्या कामासाठी पैसे हवे होते. शेवटी जे काही आहे ते दोघांचंच आहे ना. ठीक आहे, तुम्ही या, मी ऑफिसकडे जातो आहे असं बोलून फोन ठेवतात आणि माणिकराव कुणालाही न सांगता स्कूटरवर निघून जातात. राधाताई नाश्ता घेऊन येतात, पण माणिकराव घरात नाहीत म्हटल्यावर पुन्हा त्यांना फोन लावतात, पण त्यांचा फोन काही लागत नाही. स्कूटर चालवत असताना मुलं आणि सुना जे काही बोलले ते सर्व त्यांच्या कानात तसं न तसंच घुमत असतं. सकाळी त्यांनी गोळी आणि नाश्ता देखील घेतलेला नसतो आणि त्यामुळे त्यांना चक्कर येते आणि स्कूटरचा अपघात होऊन स्कूटर पुलावरून खाली नदीत कोसळते. इकडे राधाताई वडाला फेऱ्या मारून पूजा करून घरी येतात, तरीसुद्धा माणिकराव घरी आलेले नसतात. आपल्या दोन्ही मुलांना बाबा कुठे गेले आहेत, जाताना त्यांना कुठे कुठे जाणार आहेत, काही सांगितलं का असे विचारतात. ते दोघेही म्हणतात आम्हाला काही माहिती नाही आहे. आई म्हणते मला खूप काळजी वाटते आहे. लगेच मोठा मुलगा म्हणतो आई आई बाबा काही लहान आहेत का त्यांची काळजी करायला. तेवढ्यात पोलीस दरवाजात येऊन म्हणतात माणिक देसाई इथेच राहतात का. विकास हो म्हणतो आणि विचारतो काय झालं. पोलीस म्हणतात ते स्कूटरवरून जात असताना अपघात झाला आणि त्यांची स्कूटर पुलावरून खाली पाण्यात पडली. हे ऐकून राधाताईंना चक्कर येते. दोन्ही सुना सासूला सांभाळतात, त्यांना पाणी देतात. पोलीस म्हणतात आमचा शोध सुरू आहे, ते आम्हाला सापडले की आम्ही तुम्हाला फोन करून कळवू असे बोलून ते निघून जातात. शेजाऱ्याने ही बातमी कळताच ते येतात आणि राधाताईंना धीर देतात. सर्वजण रडत असतात. तेवढ्यातच सुरेश त्याच्या बायकोला इशारा करून बोलवतो आणि म्हणतो मी विमा कंपनीला बाबांचा अपघाताबद्दल सांगितले आहे, पण 2 दिवस झाले तरी बाबांचा काही पत्ता नाही. ते जिवंत आहेत की नाही हे देखील समजलेलं नाही. तेवढ्यात विकास येतो आणि म्हणतो दादा आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांनी असं सांगितलं की बाबांची डेड बॉडी सापडली आहे, आपल्याला जावं लागेल. राधाताई हे ऐकून खूप रडू लागतात. सुरेश म्हणतो आई सांभाळ स्वतःला आणि आमच्याबरोबर चल, ते बाबाच आहेत की नाही याची खात्री तर करून घ्यावी लागेल आपल्याला. असे बोलून ते दोघे आईला घेऊन जातात आणि आई खूप रडत असते. मोठा मुलगा आईला खोलीत घेऊन जातो आणि त्या बॉडीच्या तोंडावरचं कापड बाजूला केल्यावर आई आई ते पाहून खूप रडते आणि सुरेश म्हणतो हो हे माझेच बाबा आहेत. बाबा काय केलं आम्हाला सोडून असे बोलून तोही रडू लागतो. काही वेळाने ते आईला घरी घेऊन येतात. राधाताई आता विधवा झालेल्या असतात. त्यानंतर असे 2 महिने झाले. 2 महिने निघून जातात तरी त्या घरातून बाहेर निघत नाहीत. आपल्या खोलीत एकट्याच बसून असतात. अचानक एके दिवशी सुरेश आईकडे जातो आणि म्हणतो आई बाहेर चल, विमा कंपनीत माणूस आला आहे. विमा कंपनीतून माणूस आला आहे. राधाताई बाहेर येतात. त्यांना तो माणूस म्हणतो माणिकरावांनी 2 विमा पॉलिसी घेतल्या होत्या, त्यातील एकाचा क्लेम क्लिअर झाला आहे. तुम्ही नॉमिनी आहात, त्यामुळे मी हा चेक तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. हा घ्या पहिल्या क्लेमचा 75 लाखांचा चेक, बाकी 25 लाखांचा चेक लवकरच क्लिअर होईल. असे सांगून त्यांनी राधाताईंची सही घेतली आणि तो माणूस तिथून निघून गेला. राधाताईंकडे चेककडे पाहून रडत असतात. तेवढ्यात सुरेश आणि विकास एकमेकांकडे बघून हसतात आणि आईला म्हणतात आई बघू तो चेक, एवढ्या मोठ्या रकमेचा चेक व्यवस्थित ठेवायला हवा. अरे नीता आणि नेहा तुम्ही दोघी आईला तिच्या खोलीत घेऊन जा बरं, आई खूप थकली आहे. त्या दोघी आईला त्यांच्या खोलीत घेऊन जातात. चेक पाहून दोघे भाऊ सुटकेचा निश्वास सोडतात. काही दिवसानंतर आई अंगणातल्या ओट्यावर आपल्या नातवाबरोबर बसलेले असतात. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा बाहेरून येतो. त्याच्या हातात पेड्यांचा बॉक्स असतो आणि आईला म्हणतो आई हा घे पेढा आणि तोंड कर, गोड कर पाहू असे बोलत आईला तो पेढा भरवतो. तेवढ्यात नीता येते. तो नीताला म्हणतो आज खूप आनंदाची बातमी आहे. माझ्या ऑफिसचं काम झालं आहे आणि 2 दिवसातच त्याचं उद्घाटन होईल आणि मग माझा बिझनेस सुरू होईल असे म्हणून बायकोच्या हातात एक गिफ्ट देतो तो. आई म्हणते सुरेश सगळेच पैसे खर्च करू नकोस, काही शिल्लकही ठेव. सुरेश म्हणतो हे काय बोलतेस आई, 50 लाख रुपये फॅक्टरीच्या डीलमध्येच गेले आणि 5 लाख रुपये माझ्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी खर्च होतील, मग पैसे कसे शिल्लक राहतील. नीता म्हणते भाऊजींनी देखील 20 लाख रुपये त्यांच्या प्रमोशनसाठी घेतले आहेत आणि ते म्हणाले 10 लाख रुपये पुढचा जो क्लेम आहे त्यातून देता येईल. सुरेश म्हणतो नीता उन्हाळा खूप वाढला आहे ना, एक छानशी एअर कंडिशनर गाडी बुक करू. तेवढ्यात विकास येतो आणि म्हणतो दादा गाडी बुक नक्की करूया, पण एक आनंदाची बातमी आहे ती तरी ऐक. अरे दादा मला असिस्टंट मॅनेजरवरून
मॅनेजरची पोस्ट मिळाली आहे आणि मला बँगलोरला पाठवणार आहेत. हे ऐकून सर्वजण खुश होतात. पण नीता म्हणते, तुम्ही दोघे नवरा बायको बँगलोरला जाल, पण मग आई कोणाकडे राहील? दोन्ही भाऊ एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात, आईचं काय? ती तर कुठेही राहील. काही दिवस माझ्याकडे राहील तर काही दिवस दादाकडे राहील. आई मान खाली घालते. ती म्हणते, बरोबर बोलत आहात तुम्ही. माझं काय, मी कुठेही राहीन. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की तुमचे बाबा जिवंत असताना देखील तुमच्यासाठी जगले आणि गेल्यानंतरही तुमच्या भविष्यासाठी ते उपयोगी पडले. मी कुठेही राहिले तरी काय फरक पडतो? मग दोघांची स्वप्न पूर्ण झाली ही महत्त्वाचं आहे आणि तुमच्या आनंदातच माझा मोठा आनंद आहे. असे बोलून आई उठून तिच्या खोलीत जाते. आई खोलीत गेल्यावर सुरेश म्हणतो, उद्या मी त्या विमा ऑफिसरला घरी जेवायला बोलवलं आहे. त्यामुळे आपलं पुढचं काम लवकर होईल. विकास म्हणतो, बरोबर आहे दादा. तुझा हा दुसरा क्लेमचा चेक देखील लवकरात लवकर मिळायला पाहिजे. दादा, काही म्हण, पण खूप वर्षानंतर आपल्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आले आहेत. दोघांच्याही बायका म्हणतात, बरोबर बोलत आहात. रात्री दोघे भाऊ टेरेसवर दारू पीत बसलेले असतात. विकास म्हणतो, दादा बाबांच्या विम्याचे पैसे मिळाल्यामुळे आपले काम झाले. पण दादा, जर बाबा घरी परत आले तर काय करायचं? त्या दिवशी बॉडी पाहायला गेल्यावर तुम्हाला बाहेर येऊन म्हणालास की ती बॉडी बाबांची नाही आहे. सुरेश म्हणाला, अरे हो ना. आणि मी आईला देखील चेहरा पाहू दिला नाही. आणि आईने चेहरा नीट पाहिला असता तर तिने नक्कीच ओळखलं असतं की ते बाबा आपले नाही आहेत. ते आपले बाबा नाही आहेत. आणि तसेच मीही सांगितलं असतं की ती बॉडी बाबांची नाही, तर आपल्याला विम्याचे पैसे तरी कसे मिळाले असते? पैसे मिळाले असते का आपल्याला? पण दादा, अरे बाबांची बॉडी अजूनही मिळालेली नाही. अरे विकास, खूप महिने होऊन गेले आहेत ह्या गोष्टीला. आता बाबांची बॉडी सापडत नाही. नको टेन्शन घेऊस तू. आणि तो ड्रायव्हर देखील सापडणार नाही. त्या ड्रायव्हरबरोबर माझ्या आधीच डील झाली होती की अपघात झाला की तो गाव सोडून दूर कुठेतरी निघून जाईन. हे बघ विकास, जास्त टेन्शन तू घेऊ नकोस. आता फक्त तू तुझे प्रमोशन मिळाल्याचा आनंद साजरा कर. तेवढ्यात खाली दरवाजावरची बेल वाजते. राधाताई दरवाजा उघडतात आणि समोर आपल्या नवऱ्याला माणिकरावांना पाहून खूप खुश होतात. त्यांच्यासोबत एक माणूस असतो. राधाताई म्हणतात, मी स्वप्नात तर नाही ना? खरंच तुम्ही आलात? माणिकराव म्हणतात, अगं राधा, मी खरंच परत आलोय. आपल्या घरी मी परत आलोय. हे ऐकून आई आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनांना हाक मारून बोलावून घेते. दोघे भाऊ टेरेसवरून खाली येतात आणि बाबांना समोर पाहून घाबरतात. दोन्ही सुना देखील आश्चर्यचकित होतात. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद नसतो. ते सर्वजण घाबरून एकमेकांकडे पाहत राहतात. सुरेश बाबांना सोबत आलेल्या माणसाला विचारतो, तुम्ही कोण आहात? तर बाबा लगेच म्हणतात, ह्यांनी माझा जीव वाचवला आहे. आई त्या माणसाचा हात जोडून आभार मानते आणि त्यानंतर तो माणूस तिथून निघून जातो. बाबा दरवाजात उभे असतात. सुरेश बाबांना आत घेतो आणि इकडे तिकडे पाहून दरवाजा लावतो आणि म्हणतो, बाबा, तुम्हाला घरी येताना कोणी पाहिलं तर नाही ना? बाबा म्हणतात, नाही. बाहेर आणि रस्त्यावर कोणी नव्हते. बाबा त्या चौघांना म्हणतात, काय झालं? तुम्ही सर्वांना मी जिवंत आहे याचा आनंद नाही झाला का? मला तुमच्यापैकी कोणीही खुश दिसत नाही, म्हणून मी हे गोष्ट विचारतोय. विकास म्हणतो, बाबा, तसं काही नाही आहे. आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. आई, तू बाबांना आत खोलीत घेऊन जा बरं. आई बाबांना घेऊन त्यांच्या खोलीत जाते. इकडे ते सर्वजण पुन्हा टेरेसवर जातात आणि टेन्शनमध्ये बसतात. सुरेश म्हणतो, जर बाबा जिवंत आहे ते कोणाला समजलं तर आपलं काही खरं नाही आहे. आपल्याला जेलची हवा खावी लागेल. अरे दादा, 25 लाखाचा क्लेम मिळणार आहे. तो जर मिळाला नाही तर माझं प्रमोशन पुन्हा 10 लाखांसाठी थांबेल. हितामध्ये पोलिसांना सत्य समजलं तर? यावर सुरेश म्हणतो, आपल्याला खूप केसेसमध्ये अडकावं लागेल. विमा कंपनीशी फ्रॉड, पोलिसांना धोका आणि बाबांची बॉडी ओळखण्यात चूक केली म्हणून खूप मोठी शिक्षा मिळेल आपल्याला. काय करावं कळत नाही. विकास म्हणतो, बाबा परत आले आणि आपल्या आनंदावर पूर्णपणे पाणी पसरवलं बाबांनी. इकडे राधाताई माणिकराव आले म्हणून खूप खुश असतात. ते म्हणतात, राधा, काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? त्या म्हणतात, अहो तुम्हीच तर नव्हतात तर मग माझी अवस्था अजून कशी असणार? असे म्हणून त्या रडायला लागतात. माणिकराव म्हणतात, मी तुझं कसं रिकामं कपाळ पाहू नाही शकत. असं म्हणून स्वतःच्या हाताने राधाताईंना ते कुंकू लावतात. ते म्हणतात, आता मी आलोय ना, मग आता रडायचं नाही. सर्व काही ठीक होईल. इकडे सुरेश म्हणत असतो, आपण सर्वांनी या गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी की बाबा घरातून बाहेर कुठेही जाता कामा नये.
कोणालाही बाबा जिवंत आहेत ही कळू द्यायला नको, कळू द्यायचे नाही. नीता आपला मुलगा सोनू खूप लहान आहे, तो बाबांबद्दल बोलू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष दे. त्याला उद्यापासून शाळेत किंवा बाहेर कुठेही पाठवू नकोस. बाकीचं माझे मी पाहतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आई पूर्वीप्रमाणे छानशी साडी नेसून देवपूजा करत बसलेली असते. इतके दिवस आई विधवेच्या कपड्यात वावरत होती, पण आज आईला पूर्वीप्रमाणे साडी नेसून भांगात कुंकू, कपाळावर टिकली लावलेले पाहून सर्वजण टेन्शनमध्येच येतात. सुरेश म्हणतो, आई हे काय चाललं आहे? अरे सुरेश, मी तुमच्याकडेच येणार होते. बाबांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. जरा डॉक्टरला फोन लावतोस का? सुरेश रागाने म्हणतो, आई मी डॉक्टरला फोन लावणार नाही आणि त्यांना बाहेरही जाऊ देणार नाही. बाबा त्यांच्या जागी उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात. आई म्हणते कशी मुले आहात तुम्ही? बाबांना दवाखान्यात नेलं नाही तर ते खूप आजारी पडतील, त्यांना त्रास होईल. विकास म्हणतो, आई तुला वेळ लागला आहे का? बाबा जिवंत आहेत हे जर बाहेर समजलं तर आपल्या सर्वांना जेलमध्ये जावं लागेल. सुरेश म्हणतो, बाबा जिवंत होऊन परतले नाहीत तर आमचं मरण घेऊन परत आले आहेत बाबा. आई तुला बाबांना बाहेर नेऊन ते जिवंत आहेत हे सर्वांना दाखवायचं आहे का? का मला संकटात आणत आहेस तू? आई म्हणते, अरे तुम्ही दोघे असे का बोलत आहात? तुम्ही दोघे असे का बोलत आहात? आम्ही दोघे तुमच्या दोघांचे शत्रू आहोत का? हे बघा, बाबांची तब्येत चांगली नाही, त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्यात बाबा म्हणतात, राधा बस कर. माझ्या उपचारासाठी यांच्यासमोर हात जोडण्याची काहीच गरज नाही. मला दवाखान्यात जायचंच नाही आहे. मला वाटले होते की मी जिवंत आहे हे समजल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद होईल, पण इथे तर माझ्यामुळे सर्वजणच दुःखी झाले आहेत. मी जिवंत आहेत हेच बघून त्यांना दुःख झाले. मी जगातील पहिला बाप आहे ज्याच्या जिवंत असल्याने पोटच्या मुलांना दुःख होत आहे, असे म्हणून बाबा खोलीत जातात. आणि आई त्यांच्या मागे जात असताना मोठा मुलगा म्हणतो, आई लक्षात आहे ना, बाबा जिवंत आहेत हे कोणालाही कळता कामा नये. आई आणि हो, आज घरी जेवायला विमा ऑफिसर येणार आहेत. त्यांच्यासमोर अशी साडीत येऊ नकोस आणि कुंकू देखील लावू नकोस. दोघे खोलीतून बाहेरच येऊ नका, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आई रडत आपल्या खोलीत जाते. संध्याकाळी विमा ऑफिसर जेवायला घरी येतो. सर्वजण त्यांच्यासोबत जेवण करतात. ऑफिसर म्हणतात, जेवण खूप छान झाले आहे, आता थोडं आपल्या कामाचं पाहूया. असे बोलून खुर्चीवर ते बसतात. दोन्ही भाऊ देखील त्यांच्यासमोर बसतात. तेवढं सुरेशचा लहान मुलगा सोनू धावत त्यांच्या बाबांकडे येतो. नीताई मुलाच्या मागे येते. सोनू म्हणतो, बघ ना बाबा, आई मला आजोबांना भेटू देत नाही. विकास, सुरेश खूप घाबरतात. तो ऑफिसर म्हणतो, हा काय बोलत आहे? सुरेश नीताला सांगतो, सोनूला आत घेऊन जा. आणि म्हणतो, काय सांगू साहेब, जेव्हा आमचे बाबा गेले तेव्हापासून सोनू असाच वागत आहे. बाबांचा खूप सवयीचा होता. आता त्या लहान जीवाला कितीही समजवलं की आजोबा आपल्या ह्या जगात नाही आहेत, पण तरी बाबांच्या आठवणीमध्ये सोनू असा वागतो आहे. विमा ऑफिसर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमच्या आईला बोलवाल का? त्यांना चेक द्यायचा आहे आणि त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत. सुरेश म्हणतो, खूप रात्र झाली आहे, आई झोपली असेल, तुम्ही चेक माझ्याकडे द्या आणि मी सह्या देखील करतो. पण तो ऑफिसर काही त्यांचं ऐकत नाही. मला त्यांच्या हातात चेक द्यावा लागेल. तुम्ही आईनं झोपेतून उठवा, फक्त 2 मिनिटाचंच काम आहे. विकास त्याच्या बायकोकडे जातो आणि हळू आवाजात तिला सर्व समजावून सांगतो की आईला घेऊन ये असं बोलतो. निया सासूच्या खोलीत जाते आणि विमा ऑफिसर आल्याचं सांगते. आता तो तुम्हाला बाहेर बोलवत आहे. बाहेर त्याच्यासमोर जाताना तुम्हाला ही पांढरी साडी नेसावी लागेल. असे बोलल्यावर सासू चिडते आणि म्हणते, सुनबाई काय बोलतेस ते कळतं की नाही? माझा नवरा जिवंत असताना मी असे कपडे का घालू? चल चालती हो माझ्यासमोरून. असे बोलून राधाताई सुनेला बाहेर काढतात. सून नाराज होऊन बाहेर जाते आणि नवऱ्याला घडलेला प्रकार सांगते. विकास विमा ऑफिसरला म्हणतो, आईची तब्येत ठीक नाही. मग यावर ऑफिसर म्हणतो, अरे आईना त्रास होत असेल तर आपण त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्याकडं चेक देऊ आणि त्यांच्या सह्या देखील घेऊ. असे बोलून तो ऑफिसर उठून उभा राहतो आणि सुरेशला म्हणतो, मला आईच्या खोलीत घेऊन चल. दोघे आईच्या खोलीत जायला निघतात. तेवढ्यात आईच खोलीतून पांढरी साडी नेसून बाहेर येते. ऑफिसर म्हणतो, आई तुम्ही का त्रास घेतला? आम्ही तुमच्याकडेच येत होतो. आई म्हणते, मी ठीक आहे. तो म्हणतो, हा 25 लाखांचा चेक घ्या आणि या पेपरवर सही करा. राधाताई सह्या करतात. तो ऑफिसर निघून जातो आणि राधाताई सुरेशच्या हातात चेक देतात आणि म्हणतात, नवरा जिवंत असताना विधवा होऊन घरात राहण्यापेक्षा मला तुझ्या बाबांबरोबर फुटपाथवर राहायला जास्त आवडेल. आई तिच्या खोलीत जाते आणि खूप रडते. माणिकराव झोपलेले असतात. राधाताई त्यांचा हात हातात घेतात. माणिकराव यांना खूप ताप आलेला असतो. राधाताई आपल्या मुलांना जाऊन सांगतात की बाबांना खूप ताप आला आहे, त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे.
तर सुरेश म्हणतो, आई वेळ लागलाय का तुला? बाबांना आपण घराबाहेर घेऊन जाऊ शकत नाही, किती वेळा सांगायचं तुला? आमचं वाईट व्हावं असं तुला वाटते का? आई म्हणते, मी तुझी आई आहे आणि कोणत्याही आईला आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं वाटत नाही. पण जर पोटची मुलं जर स्वतःच्या वडिलांचे शत्रू होत असतील तर ती तिच्या नवऱ्यासाठी काही करू शकते. एका स्त्रीसाठी तिच्या नवऱ्यापेक्षा कोणीही महत्त्वाचं नाही, अगदी पोटची मुलंसुद्धा नाही. काही हो, पण मी माझ्या नवऱ्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. विकास म्हणतो, आई आज एक दिवस थांब, उद्या मी स्वतः डॉक्टरांकडे घेऊन जाईन. बाबांना स्वतः डॉक्टरांकडे घेऊन जाईन. आई म्हणते, ठीक आहे. नाही म्हणते, आपण किती दिवस बाबा जिवंत आहे सत्य लपवणार आहोत. काहीतरी मार्ग काढला पाहिजे. इकडे राधाताई माणिकराव यांच्याकडे जातात आणि त्यांना म्हणतात, काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. उद्या विकास तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी काढा बनवून आणते. ते सर्वजण हॉलमध्ये बोलत बसलेले असतात. सुरेश म्हणतो, तू आईला म्हणालास डॉक्टरांकडे घेऊन जातो. कुणी पाहिले बाबा जिवंत आहेत तर आणि पोलिसात समजले तर काय होईल माहिती आहे ना? पोलीस तेव्हा तपास सुरू करतील आणि आपणच बाबांना आपल्याला अजून खूप आयुष्य जगायचे म्हणून अपघात घडून आणला हे तपासात समजले तर आपल्याला जन्मभर जेलमध्ये राहावं लागेल. बाबांचं आयुष्य जगून झालं आहे. बाबांचा मृत्यू हा अपघातामुळे झाला आणि त्यामुळेच आपल्याला 50 लाखांऐवजी 1 करोडचा क्लेम भेटलाय. पण दादा आता पुढे काय करायचं? तो म्हणतो, आज रात्री मी बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तिथून रात्रीच्या अंधारात रेल्वेच्या रुळावरून झोपून येतो आणि ट्रेन आली की मग आपलं काम होऊन जाईल. नीतामध्ये मग आईला कसं थांबवणार आहात? ते ऐकतील का आपल्याला? सुरेश म्हणतो, तिचाही विचार केला आहे. लोकांना सांगेन की बाबा गेल्यापासून आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे म्हणून अशी वेड्यासारखी करत आहे. मेलेले लोक कधी परत येतात का हे बघा. तुम्ही कोणी काळजी करू नका, मी हे प्रकरण हाताळतो. आपल्या मुलांचं हे सर्व बोलणं आई दरवाजाच्या मागे उभी राहून ऐकत असते. ती घाबरून थरथरत असते. पटकन आपल्या खोलीत जाते आणि आपल्या पतीला उठून हळू आवाजात म्हणते, चला पटकन, इथे आपल्याला एक क्षण देखील थांबायचं नाही. माणिकराव म्हणतात, अगं कुठं जायचं आहे? आता मला काही विचारू नका, पटकन चला, आपल्याकडे वेळ नाहीये. असे म्हणून दोघे मागच्या दरवाजातून घराबाहेर पडतात आणि त्यांना बाहेर जाताना नेहा बघते आणि त्या तिघांना सांगते, आई बाबांना घेऊन घरातून बाहेर गेली आहे. चौघेही त्यांचा पाठलाग करतात. आई बाबांचा हात खांद्यावर ठेवून त्यांना घरी घेऊन चाललेली असते. पण बाबा आजारी असल्यामुळे त्यांना जोरात चालणं शक्य होत नाही. ते वाटेत पडतात आणि आता मी चालू शकत नाही असं सांगतात. पण राधाताई त्यांना म्हणतात, आणखी थोडंसं अंतर चला, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. पण बाबा आता चालू शकत नाही असे सांगतात. मग राधाताईंना एक झाड दिसते आणि त्या झाडाखालच्या बाकड्यावर त्यांना ते झोपवतात आणि एकट्या धावत जातात. थोड्या वेळ दोन्ही मुलांनी सुना त्यांचा पाठलाग करत येतात. तेव्हा त्यांना बाबा वाकड्यावर झोपलेले दिसतात. सुरेश म्हणतो, बाबांना सोडून आई कुठे गेली असेल? विकास म्हणतो, जाऊ देत, आधी बाबांचं काय करायचं ते सांग. सुरेश म्हणतो, आपण ह्यांना घेऊन जाऊ आणि रेल्वे रुळावर झोपून येऊ. दोघे बाबांना उचलत असतात. तेवढ्यात आई पोलिसांना घेऊन येते. पोलिसांना पाहून सर्वजण घाबरतात. आई मग दोन्ही मुलांच्या कानशिलात लगावते बरोबर आणि म्हणते, मला माहीत नव्हतं माझ्या पोटची मुले नाही तर बाबांना मारणारे राक्षस जन्माला घातलेत मी. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा या सर्वांना आणि जास्तीत जास्त शिक्षा करा. पोलीस राधाताईंना म्हणतात, आम्ही ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, ते येतील इतक्यातच. त्यानंतर पोलीस त्या चौघांनाही घेऊन जातात. काही दिवसांनी माणिकरावांची तब्येत ठीक होते. राधाताई त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन जातात. राधाताई माणिकराव यांना म्हणतात, 2 मुले झाली म्हणून आपल्याला किती आनंद झाला होता, पण हीच मुले आपल्याला आयुष्यभराचं दुःख देतील हे ठाऊक नव्हतं. मित्रमैत्रिणींना विकास आणि सुरेश पैशांसाठी एवढ्या खालच्या थराला गेले की त्यांना त्यांचंच कळालं नाही की आपण किती चुकीचं वागत आहे. शेवटी त्यांना त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. मित्रमैत्रिणींना आपण जर चुकीचं वागत असेल, आईवडिलांशी चुकीचं वागत असेल तर आपल्याला वाईट कर्माचं फळ नक्कीच भोगावं लागेल. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.